विनस कॉर्नर चौकातील सिग्नलवरील एक बेवारस वृद्ध आढळून आले व पुरुषोत्तम नारायण गाडगे येथील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संजय घोडात फाउंडेशन माऊली केअर सेंटरशी संपर्क साधला व तेथील कर्मचारी व संचालक मंडळाने त्वरित इथे याची व्यवस्था केली व त्यांनी लगेचच ॲम्ब्युलन्स पाठवून दिली. तुम्ही सांगू शकता काय झालेलं? 15 दिवसापासून ही व्यक्ती इथे बसून आहे. त्यांना बहुतेक चालण्याचा प्रॉब्लेम आहे आणि आंघोळ न केल्यामुळे इथल्या लोकांना सगळ्या येणं जाणाऱ्या आमच्या लोकांना दुर्गंधीचा वास यायला लागलेला आहे. म्हणून या संस्थेची आम्ही संपर्क साधलेलो आहे. आमच्या संस्थेची माहिती कोणी दिली तुम्हाला? आमचे आमचे मित्र आहेत रविराज चौगुले, त्यांनी आपली माहिती दिली की मी मॅनेज सर्वांना सांगितली, त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला. आमच्या संस्थेबद्दल तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं. पण पहिल्या फोनला तुमची संस्थेनं लगेच आलेत, लगेच माणसानं तुम्ही घेतलं, ॲम्ब्युलन्स बोलवली, त्याबद्दल आम्ही तुमचा आभार आहे. पाहू शकता तुम्ही, हे ते आजोबा आहेत. बरेच दिवस झाले इथं पडून आहेत. तुम्हाला माहितीच असेल की कोल्हापूरमध्ये आता पावसाचं थैमान चालू आहे. वळीव व ऊन पण एकदम कडाक्याचं पडलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये हे आजोबा इथंच बसून आहेत बरेच दिवस किंवा बरेच महिने म्हटले तरी चालेल. तर यांची व्यवस्था आता आपल्या संस्थेमध्ये होत आहे. तुम्ही पाहू शकता कशी अवस्था आहे त्यांची. तुमचं नाव काय? कुठून आलाय तुम्ही? कुठलं नगर? आणि गाव कोणतं? आजऱ्यामधून आलाय तुम्ही? बरं, किती दिवसापासून येत आहे? महिना झाला. आंघोळ केलेली आहे? आंघोळ का केलेली नाही? चालता येत नाही तुम्हाला? काय झाले पायाला? लकवा मारलाय. बरं, मग याचा उपचारासाठी तुम्ही कुठं गेला नाही? CPR मध्ये गेलेला. मग तिथं उपचार मिळाला नाही तुम्हाला? बरं, हे बघा आपले ॲम्ब्युलन्स आलेले आहे त्यांना घेण्यासाठी. हे पाहू शकता की तुम्ही त्यांना चालताही येत नाही आहे. आपल्या संस्थेतील लोक त्यांना उचलून गाडीमध्ये ठेवत आहेत. पाहू शकता तुम्ही. त्यांचं सामान घे बाबा, वापर आणि हे घे सगळं. सरका तिकडे, सरका जरा.